पहलगामच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामधून आजही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गणबोटे कुटुंबियांची भेट। पहलगाम हल्ल्याच्या वेळेला रक्तानं माखलेली कौस्तुभ गणबोटेंची पॅन्ट कुटुंबियांनी दाखवली। फडणवीसांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। घटनास्थळी आरवी नसल्याची गणबोटेंच्या पत्नीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन लढण्याची प्रेरणा मिळाली। पीडितांना जी काही मदत हवी असेल ती आम्ही देणार। गणबोटे कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निश्चितपणे हे जे 6 परिवार आहेत यांना जी काही मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल। ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला तिथे 1 किंवा 2 तरी सुरक्षा रक्षक असायला हवे होते। फडणवीस आपुलकीनं येऊन भेटून गेले। आम्ही सरकारसोबत उभे आहोत। हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबातील कुणाल गणबोटेंची प्रतिक्रिया। अजितदादांकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली। हल्ला करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ। अतिरेक्यांना त्यांची जागा दाखवणार अजित पवारांचा इशारा। मित्रांनो, मी सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 27 निष्पाप नागरिकांना, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 6 जण होते, त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटलांनी घेतली गणबोटे कुटुंबियांची भेट। कुटुंबियांनी रक्ताने माखलेली पॅन्ट पाटलांना दाखवली। दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी कृती आवश्यक। सरकारनं चोख उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त। दहशतवादाचा रंग हिरवा आहे, पुन्हा सिद्ध झालं। वारंवार सांगतो ते जिहाद दहशतवाद करतात, ते सर्व हिरव्या रंगाचे। पहलगाम हल्ल्यानंतर नितेश राणेंचं वक्तव्य। आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। गंगा जमुना तहजीब हे जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बिळात बसलेले आहेत हे आम्ही शोधतोय। मंत्री नितेश राणेंनी मुस्लिम विरोधी वक्तव्य करण्यापूर्वी पर्यटकांसाठी जीव देणारा कोणत्या धर्माचा होता ते पाहावं। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया। पहले जो वहाँ पे आदिल करके मरे, जो पर्यटकों के लिए जिन्होंने अपनी जान दी, वो व्यक्ति कौन था, उन्होंने सबसे पहले वो सोचना चाहिए। नालासोपाऱ्यामध्ये काही जणांनी पाकिस्तानचा झेंडा वापरल्याचा आरोप। नालासोपाऱ्यामधल्या व्हायरल व्हिडिओनं खळबळ। आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करतो असा व्हिडिओमध्ये उल्लेख। जळगावात एकूण 405 पाकिस्तानी वास्तव्याला। जिल्हा पोलीस प्रशासनाची माहिती। सर्व पाकिस्तानी हिंदू तसंच सिंधी धर्माचे। यापैकी 19 पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त।